अशी मॅच आहे. यानंतर पाटण ऑरियल्स आपणही तयार राहा. शाहूवाडी टीम आपणही तयार राहा. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम 12 मॅन या लगेच. 12 मॅन दोन्ही टीमचा इथे गरजेचं राहील, याची नोंद घ्या. आकाश मोहिते चायकेवाडी गावाचा हा खेळाडू. चायकेवाडी गावासाठी आतापर्यंत या खेळाडूनं खूप क्रिकेट खेळलंय. तो सध्याच आपल्या तालुक्यासाठी पाटण 11 टीमच्या नावासाठी सध्या दाखल झालाय. एका बाजूला तुम्ही आकाशला पाहता या टीम कडून आकाश मोहिते. पंचांचा ग्रीन सिग्नल, आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आनंदा गोलंदाजीसाठी सध्या दाखल झालेत. पहिली ओव्हर घेऊन पहिला चेंडू आडव्या बॅटनं आकाश मोहितेनं खेळलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार आकाश मोहितेच्या बॅट मधून. पहिला चेंडू 6 धाबेसाठी येताना पाहायला मिळतोय. एक चांगले मॅच चालू आहे सध्या. तुम्हाला चौथी मॅच या स्पर्धेमधली पाहायला मिळतीये. एका बाजूला टीम आहे पाटण 11, दुसऱ्या बाजूला टीम आहे श्री स्पोर्ट्स शाहूवाडी संघ. अशी मॅच तुम्ही पाहता. एका बाजूला आकाश मोहितेला तर दुसऱ्या बाजूला साहिल. ही एवन जोडी या टीमची. एक दिल आहे तर एक धडकन आहे. दिल की धडकन आहे, एक जान आहे तो दुसरे अरमान शान आहे या टीमची. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 6 तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरची मॅच सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री शिवाजी यादव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक. हे आयोजन टॉपला राहिले. एक चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉलर सज्ज झालाय. याबेचा चेंडू बॉडीवरती आदळलाय. एक तेरी तर एक मेरी असंही सांगितलंय. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. चांगली मॅच. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 6 आहेत. कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल दोन्ही टीमच्या माध्यमातून हेही पाहावं लागेल. बॉस चषक मध्ये बॉलर सज्ज होईल. आनंदाचा पुढचा चेंडू सरळ बॅटनं उचलून फेकून दिला जातोय. धाबा यावेळेस 6 ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. देखना फटका सरळ बॅटचा 12 धाबा. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचे 3 बॉल कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. आकाश मोहिते संपूर्ण चिक्कू म्हणजे पृथ्वीराज यादव देखील आज आहे इन ऍक्शन मध्ये पाटण टीमच्या कडून. तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या बेचा चेंडू आकाशने खेळलाय. या बॉलवरती 1च रन टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 13 धावा पलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने केली जातील हेही पाहावं लागेल. 13 रन्स स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतील. आनंद यांची गोलंदाजी श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम कडून. ओहो, यावेळेचा बॉल. कोणत्या चेंडूला मान द्यायचा, कोणत्या चेंडूला सन्मान द्यायचा, कोणत्या चेंडूचा समाचार घ्यायचा हे माहिती आहे आकाश मोहितेला. पाटण 11 टीम साठी सतत खेळणारा खेळाडू अमोल दादा माने यांचं सहकार्य बॉस चषक साठी. तुमचे आभार. पट्टी लावली आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाच्या गोल वाचून.
चला स्पीडअप घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पलकावरती धावा तुम्हाला 13 पाहायला मिळतात. राज सध्या आलेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. राज यांना गोलंदाजी करायची आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 ओव्हरचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा पलकावरती आल्यात. ओव्हर क्रमांक 2 चा पहिलाच बॉल आडव्या बॅटनं 6 धावा देऊन जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 19 चा आकडा गाठतीये. 19 धावा सध्या पलकावरती आहेत. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाहीयेत हे सांगितलंय. आयुष्यात क्रिकेटमध्ये संयम ठेवावा लागेल. जास्त सुस्ती घेणारा चेंडू बाहेर राहिला. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आला म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आम्ही रन ऍड करतोय. 20 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. 20 रन आहेत. कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. या मॅच मध्ये राजला टप्पा शोधावा लागेल. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगला फटका. आणखीन एक उचलून फेकून दिलाय. 6 धावा मिळतील. यावेळेस पाहिलं तर टीमची टोटल वेगानं धावतीये. टीम जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावरती. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या. मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी त्या दूर करा आणि संघर्ष कायम चालू ठेवा. वा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 धावा 26 स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. चांगली मॅच. या मॅचचा चेंडू वेगाने हाताळलाय. कमबॅक केलाय राजनं. एक धाव मिळाली आहे. दुसरीसाठी धावतायत. पोहोचणार आहेत का? तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 रन वरती थांबवलंय. 28 धावा 28 तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. सध्या साहिल आपण पाहिलं तर 3 बॉल 14 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला 6 बॉल 13 वरती आकाश मोहिते बॅटिंग करतोय. सायकेवाडीचा हा खेळाडू याचीही चर्चा करावी लागेल. बॉस चषक मध्ये बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. या बेसचा चेंडू बॅटची लिडिंग एज. या बेस 1 रन मिळणार आहे. 29 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळतील. 4 बॉलचा खेप पूर्ण झालाय. 2 बॉल बाकी आहेत. 1.4 चा खेप पूर्ण होताना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. बॉलर तयार होईल पुढचा बॉल घेऊन. या बेसचा चेंडू खेळलाय. यॉर्कर बॉल होता. सीमा पार होईल. 1 बाउन्स येताना पाहायला मिळतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बाउंड्रीने चेंडूने घेतली आहे बाउंड्रीची भेट. धाबा 4 मिळतील. 4 रन आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. पलक पाहिलं तर 33 वरती जाऊन पोहोचेल. 5 चेंडूचा खेप पूर्ण झालाय. यानंतर तयार राहा शाहूवाडी टीम आणि त्यांच्या सोबतीला पाटण वॉरियर्स. या बेसचा चेंडू यावेळेस 1 रन टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. टीम पाहिलं तर जाऊन पोहोचतीये 34 वरती. 34 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून 12 चेंडू बाकी आहेत. पुढचे 12 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स. आम्ही तुम्हाला कॉल देईन. तुम्हाला हे विनंती आपण घ्यायचे स्पीडअप. फिल्डिंग करणारा संघ आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. तुम्हाला विनंती आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. कोणताही वेळ घेऊ नका. मॅच तुम्ही पाहताय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा 34 तुम्हाला जरूर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सी स्पोर्ट्स शाहूवाडी टीम एका बाजूला खेळी करतीये. त्या टीम कडून ओव्हर क्रमांक 2 मध्ये राजची गोलंदाजी तुम्ही पाहिली. तर दुसऱ्या बाजूला पाटण 11 संघ सायकेवाडीचा खेळाडू. आता या मॅच मध्ये पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 चा पहिला चेंडू खेळ याची चर्चा करावी लागेल.
पाटण 11 साठी सतत खेळी करणारा खेळाडू, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या खेळाडूवर गाजवली आहे. या मॅचचा चेंडू, 1 रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 धाब ऍड करतोय, 35 धाबा. अमितला तुम्ही पाहताय बॉलिंग साठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. या मॅचचा चेंडू हवेमध्ये आहे, 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय, तोपर्यंत पोहोचलाय देखील. 2 धाबा यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 रन. अमितची गोलंदाजी टप्प्यावरती सुरू आहे. टप्पा शोधलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. या मॅच मध्ये 2.2 चा खेळ पूर्ण झालाय. चांगली मॅच. बॉलर सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची कामगिरी अमितच्या माध्यमातून चालू आहे. पाटण 11 कोणत्या धावसंख्येवरती जाऊन थांबणार आहे हेही पाहावं लागेल. या मॅचचा चेंडू जास्ती सुस्तीत घेणारा चेंडू होता. आता या बॉलवरती वाईट +1 मिळेल म्हणजे 2 धाबा आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. आणि या 2 धाबेनं फलक पाहिलं तर 39 चा आकडा गाठेल. 39 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. 1 बाउन्स देखील दंडित केलाय. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम टप्पा शोधावा लागेल. दुसऱ्या बाजूला पाटण 11 च्या धाबा येत आहेत. आकाशची बॅट चालत नाहीये, धाबा येणं महत्वाचं ठरेल. पाटण 11 टीम साठी 2.2 चा खेळ पूर्ण झाला. बॉलर सज्ज. या मॅचचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फुल टॉस नाही डालेगा बॉस. फुल टॉस होता, फुल टॉल वसूल केलाय. सीमा पार होईल. लांबलचक षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धाबा. सहज काही मिळत नाही, सहज काही मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावाच लागतो. संघर्ष चालू आहे. ती जिद्द, ती चिकाटी, तेच कौशल्य मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोअर वन होता. यावेळेस पाहिलं तर 1 रन डी झोन मध्ये आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करणार आहोत. आणि एका रन धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 46 चा आकडा गाठेल. 46. कोणती विकेट आली नाहीये. कॅल्क्युलेशन क्रिकेट म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू आकाश मोहितेनं उचललाय. फिल्डर आहे, कॅच पकडली जाईल का? OUT आउट. या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आकाश मोहितेचा खेळ संपवलाय. बॅटर गॉन होईल. विकेटचं पतन. चलो जाऊचा इशारा. सिक्स 46 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. अर्जुन दाखल झालेत. पहिलाच बॉल खेळत असताना तो लास्ट होता. ओव्हर क्रमांक 3 चा चुकी केली आहे. रन नाही मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 47 धाबा. शेवटचे 6 चेंडू. कोणाकडे चेंडू सोपवला जाईल हेही पाहावं लागेल. फिल्डिंग करणारी टीम मीटिंग नको आहे. चला लगेच ओव्हर क्रमांक 4 चा गोलंदाज या. वेग घेऊ नका. पाटण 11 आतापर्यंत 47.
नितेश दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम कडून चौथी ओव्हर घेऊन नितेशचा पहिला चेंडू बेगाना हातायला. एकच रन मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 48. 48 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. जमवल्यात पाटण 11 टीमनं. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमला कमबॅक करावा लागेल. पाटण 11 कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल हेही पाहावं लागेल. बॉस चषक मध्ये बॉलर निघालाय. या बॅटचा चेंडू उचलून फेकून दिला जाईल. 6 धाबेसाठी 6 धाबा या बॉल वरती टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 6 धाबेसाठी आलाय. प्रयत्न करत राहायचं. एक तर अनुभव मिळेल किंवा आयुष्याला नवी दिशा मिळेल. हेच तर चालू आहे. आयुष्यात नक्की प्रयत्न करत राहा. यश मिळेल. आयुष्याला एक नवी दिशा मिळेल. आणखी एक फटका सरळ बॅटने केलाय. फिल्डर येणार आहे. स्टॉप केला जाईल. एकाच रनवरती थांबावं लागेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही एक धाव ऍड करेन. 55 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 55. 3.3चा खेळ पूर्ण झालाय. 55 रन्स आहेत स्कोर कार्ड वरती. बॉलर सज्ज. पुढचा बॉल घेऊन या बेटचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येणार आहे तोपर्यंत लांब लचक 6 धावेसाठी षटकार येताना पाहायला मिळतोय. नशिबाने किती परीक्षा घेतल्या तरी उत्तर एकच असलं पाहिजे. मी हारणार नाही. हेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे. धाव संख्या पाहिली तर आतापर्यंत 61 61च्या घरामध्ये जाऊन थांबली आहे. पाटण 11 टीमची बॅटिंग प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करतीये. 4 बॉलचा खेळ पूर्ण. 2 चेंडू बाकी आहेत. चांगली मॅच. पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. यावेळेचा चेंडू बुंदा चेंडू होता. सरळ बॅटने खेळलाय. आणखीन एक येणार आहे. 4 धावा. मी कधी स्वतःला कमी समजत नाही कारण आपल्याला माहित आहे आपण किती धुमाकळ घालू शकतो. हे चालू आहे. कमी समजत नाहीये बॅटिंग करत असताना. धुमाकूळ चालू आहे. पाटण 11 टीमच्या माध्यमातून 65 धाबा तुम्हाला जरूर पलकावरती पाहायला मिळतात. वाह, चांगली कामगिरी. चांगला चेंडू होता. एकच रन मिळणार आहे. 66 67 67 धाबेची गरज आहे जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये विजय कोणाला मिळेल हेही पाहावं लागेल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आम्ही कॉल देईन टॉस साठी. या एका बाजूला पाटण वॉरियर्स तुम्हाला कॉल आहे. कॅप्टन यायचा आहे. दुसऱ्या बाजूला टीम असेल. चला, यापुढील मॅच 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला कॉल असणार नाणेफेकीसाठी. या कारण एका साईडला आपण पाहतोय टीम्स असणार आहे. पाटण वॉरियर्स पाटण वॉरियर्स प्रिन्स वॉरियर्स आणि अखंड शाहूवाडी 11 आणि पाटण वॉरियर्स या 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार नाणेफेक होणार आहे. पाटण वॉरियर्स विपक्ष अखंड शाहूवाडी या 2 टीमच्या माध्यमातून यापुढील मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. खऱ्या अर्थाने बॉस चषक पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक खेळाडूंच्या हृदयावरती राज्य करणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहतो 2 टीम्स. कॉल कोणता असणार आहे? पाटण वॉरियर्स. यस, पाटण वॉरियर्स या संघाचा कॉल स्विंग केला जाईल. आपण पाहतोय
छापा कॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. छापा आलेला आहे. अर्थात पाटण वॉरियर्स संघ नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय साहेब या कारण एक मानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. या स्पर्धेचे अनेक खेळाडू मात्र आतुरतेने वाट पाहत बसत असतात. एका साईडला गणपतीची देखील आपण पाहतोय आगमन होतंय. जेवढी गणपती बाप्पाची आपण आतुरतेने वाट पाहतो तेवढी बॉस चषकाची अनेक खेळाडू वाट पाहत असतात. हे आयोजन कसं वाटलं आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? प्रथम आम्ही फलंदाजी करू आणि बॉस चषकाबद्दल बोलायचं म्हटलं तर मला वाटतंय पाटण तालुक्याचा हा सण आहे. कारण का लब्बर बॉल क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या टुर्नामेंट होत नाहीत. शाहूवाडी कॅप्टन्स आपल्यासोबत जुळला गेलाय. खऱ्या अर्थाने नाणेफेक तुझ्या विरोधात गेलाय, परंतु तुझ्या बाजूने गेला असता तर तुझा निर्णय काय असता? मला क्षेत्ररक्षणच करायचं होतं आणि क्षेत्ररक्षण आलेलं आहे. येस, थँक्यू सो मच. ही स्पर्धा कशी वाटली? या स्पर्धेबद्दल काय बोलशील आणि पाटण तालुकाचं क्रिकेट हे कसं वाटतंय तुला? स्पर्धा खूप चांगली आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. पाटण तालुक्यामध्ये शिवादादांचं जो कोणतंही हे असू दे म्हणजे नियोजन असू दे हे चांगलंच असते. आम्ही प्रत्येक वेळेला खेळलेलो आहे, आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटलेला आहे. येस, थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कहाणी आहे. या दोन टीमच्या माध्यमातून पाहत राहा, ऐकत राहा कहाणी. बॉस चषक अर्थात टॉपचं आयोजन आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सतीश सर. श्री शिवा जाधव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. एक दिलदा व्यक्तिमत्व या पाटण तालुक्याचं. यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बॉस चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला सर्व पाहायला मिळते. पावसाने देखील हजेरी लावली आज बॉस चषकमध्ये. याला तर बोलतात पावसाळी क्रिकेट. आता मजा येईल पावसाळी क्रिकेटला. चांगलं आयोजन पावसाळी क्रिकेटमधलं तुम्हाला सर्व पाहायला मिळतंय. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट. पावसाळी क्रिकेट तुम्ही आज पाहताय या पाटण तालुक्याच्या माध्यमातून, बॉसच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन राहिलंय. नितीन पाटील एका बाजूला दाखल झालेत, दुसऱ्या बाजूला नितीन दाखल झालेत. ट्रायकेनला संतोषला तुम्ही पाहताय, दुसऱ्या बाजूला नितीन आहेत या टीम कडून बॅटिंग साठी. तर दुसऱ्या बाजूला चायकेवाडीचा आकाश मोहिते सध्या पहिल्या ओव्हर मध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू आकाश मोहितेचा, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आकाश मोहितेनं हाताळलाय. कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवरती आकाश मोहितेचं. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते. आत्मविश्वास स्वतःला यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. या बेचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येणार आहे, कॅच पकडली जाईल का? ओ हो हो, हे आहे पावसाळी क्रिकेट. चेंडून घेतली आहे बाउंड्रीची भेट. या बेस धावा मिळतील 4. चौकार येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉलवरती 4 धाबा. एक तेरी एक मेरी. पहिला बॉल डॉट आलाय, दुसऱ्या बॉलवरती चौकार. 2 चेंडूच्या अखेरीमध्ये पलकावरती धाबा 4 आहेत. बॉस चषक पावसाळी क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळते. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला पाटण 11 फिल्डिंग चालू आहे. मॅच कोणत्या टीमच्या बाजूला जाईल हेही पाहावं लागेल. बॉलर निघालाय. या बेसचा चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर येणार आहे, कॅच पकडली जाईल का? हो 100% देणं तुमच्या हातात आहे. पडायचं आहे तर प्रेक्षकांच्या नजरेसमोर पडा, नजरेतून कधी पडू नका. वा, ओढे एफर्ट्स. चांगला प्रयत्न या मॅच मध्ये राहिलाय किप्परच्या माध्यमातून. रिप्ले पहा, फटका खेळला हवेमध्ये. फिल्डर आला. वा बा बा, 100% दिलेत या मॅच मध्ये. पडलाय देखील. चांगला प्रयत्न. तुमच्या प्रयत्नांना 100 मार्क आहेत. चांगला प्रयत्न
तुम्हाला पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. फलकावरती धावा तुम्ही 6 पाहताय. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमच्या माध्यमातून. बॉलर सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. या मॅचचा चेंडू खेळलाय. रन मिळणारे काढव्या बॅटनं. 1 रन मिळाली. दुसरीसाठी कॉल दिलाय. तोपर्यंत धाबा किती मिळतील? 2 धाबा यावेळेस टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. आणि या 2 धाबेनं पलक जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 8चा आकडा गाठतोय. 8 धाबा पलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्याच ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू बेकार हाताळलाय. अपील करण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. ओयूटी बॅटर गॉन होईल. चलो चावचा इशारा. नवीन बॅटर या लगेच. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धाबा 8 आहेत. एक शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. आनंद दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. फलकावरती धाबा 8 आहेत. 8 धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमच्या माध्यमातून आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धाबा गोळा केल्यात. एक शेवटचा बॉल आकाश मोहितेचा. शेवटचा चेंडू खेळलाय. हलक्या हातानं एकाच रनवरती थांबवलंय. थांबावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये फलकावरती धाबा 9 आहेत. 9 रन तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 2चा खेळ आता सुरू होईल. चेंडू कोणाकडे सोपवला जाईल हेही पाहावं लागेल. स्पीडअप घ्या दोन्ही टीम्स. कोणताही वेग घ्यायचा नाहीये. तुम्हाला देखील आम्ही कॉल देतोय. पाऊस पाऊस आणि पाऊस. पावसाही क्रिकेट याला म्हणतात. पावसाही क्रिकेट. रिमझिम पडणाऱ्या पावसाचे सरी नियम. त्यामध्ये प्रत्येक खेळाडूच्या मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे पावसाही क्रिकेट. पावसाने देखील हजेरी लावली आहे. सुरुवात केली आहे. पावसाला माहिती आहे आज बहुत चषक आहे. यावं लागेल. पाऊस देखील आलाय. अर्जुन दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 18 बॉल 58 ची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायच्यात 58 धावा श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमला. पहिला चेंडू पडल्यानंतर काटा बदलेल. गल्लीमध्ये 1 धाव ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. पलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन थांबेल. 10 रन तुम्हाला पलकावरती पाहायला मिळत आहेत. 1.1 चा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत 10 धाबा आल्यात. या मॅचचा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमची टोटल आता 1 धाबेनं पुढे सरकेल. 11 वरती जाऊन पोहोचली आहे. 11 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. या मॅचचा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल हाताळलाय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 11 धावा. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या आहे. 1.2 चा खेळ पूर्ण झालाय. 16 बॉल. 56 ची गरज होती. फटका खेळलाय. 1 रनवरती थांबवलं जाईल. 1च धाव या बॉलवरती आम्ही टीमच्या टोटल मध्ये ऍड करतोय. 12 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 55 धाबा हव्यात येणाऱ्या 15 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी चालू आहे पाटण 11 टीमच्या माध्यमातून. तुमचंही कौतुक करावं लागेल. या मॅच मध्ये स्पीडअप घ्यायचंय दोन्ही टीम. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. क्षेत्र कोणतंही असो तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. तेच कष्ट तेच यश मिळवण्यासाठी आपण पाहिलं तर तोच संघर्ष सध्या चालू आहे बॉलरच्या माध्यमातून.
वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आला म्हणजे टीमची टोटल 13चा आकडा गाठेल. 13 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 13 रन आहेत. 1.3चा खेळ पूर्ण झालाय. बॉलर सज्ज होईल. यावेळेचा बॉल खेळलाय थोडा बाहेर राहिला. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा वाईट बॉल आला या मॅच मध्ये. धाव संख्या पहिली तर आता जाऊन पोहोचेल 14 वरती. 14 रन. संधी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेचा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू पूर्ण झालेत. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा काटा बदलेल. आत्ताच्या धाबा डबल एक टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 16 धाबा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 1.5चा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. नितीनला तुम्ही 2 बॉल 1 वरती खेळी करताना पाहताय. आनंदला 4 बॉल 3 वरती. यावेळेचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. पुन्हा वाईट बॉल येईल. पाटण इलेव्हन टीम कडून खराब गोलंदाजी चालू आहे. टप्पा शोधावा लागेल. एक लास्ट बॉल. ओव्हर क्रमांक 2चा 17 धाबा आहेत स्कोर कार्ड वरती. चेंडू खेळलाय आडव्या बॅटनं. धाबा मिळतील या बॉल वरती. पाहिलं तर 6 धाबा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. टीम जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपला. आता पुढच्या 2 ओव्हर कशा पद्धतीने खेळल्या जातील हेही पाहावं लागेल. दोन्ही टीमला कॉल आहे. आपण स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या दोन्ही टीम. फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला विनंती आहे पाटण इलेव्हन चला आपण स्पीडअप घ्या. कोणताही वेग घेऊ नका प्लीज. तुम्हाला आहे कॉल. पहिलाच बॉल ओव्हर क्रमांक 3चा खेळला. 1 रन मिळाले. दुसरीसाठी कॉल आहे. तोपर्यंत हो हे पावसाळी क्रिकेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पाऊस आल्यानंतर पाय घसरलाय. टीमच्या टोटल मध्ये 2 धाबा आम्ही ऍड करतोय. धाव संख्या पाहिली तर 25 वरती जाऊन पोहोचेल. ओव्हर क्रमांक 3चा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती 2 धाबा आल्यात. बॉलिंग साठी तुम्ही आर्यनला पाहताय पाटण इलेव्हन या टीम कडून. श्री स्पोर्ट्स शाहू आणि टीमला मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके आले तर मॅच बनू शकते. पुढचा बॉल घेऊन यावेळेचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. यावेळेस धाबा किती मिळणार आहे? धाबा टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. 4 धाबा येताना पाहायला मिळतात. 4 रन्स या बॉल वरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल 29चा आकडा गाठतीये. 29 धाबा. फिल्डिंग करणारा संघ आपण कोणताही वेग घेऊ नका. स्पीडअप घ्यायचा आहे याची नोंद घ्या. 6 चेंडू 9 वरती आनंद बॅटिंग करतात. दुसऱ्या बाजूला 3 बॉल 7 वरती नितीन यांची गोलंदाजी. 10 बॉल 38ची गरज. यावेळेचा चेंडू खेळलाय. एकच धाव मिळणार आहे का? तोपर्यंत धाबा 4 मिळतील. टीमच्या टोटल मध्ये आम्ही धावा 4 ऍड करतोय आणि या 4 धाब्यानं टीमची टोटल 33 वरती जाऊन पोहोचेल. 33 धाबा. 3 बॉल पूर्ण झालेत. पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीने खेळले जातील हेही पाहावं लागेल. धाडस मनात ठेवा. स्वप्नांना पंख द्या.
मेहनतीच्या जोरावर यशाला रंग द्या. अडचणी किती आल्या तरी त्यांना दूर करा. आज संघर्ष करा आणि उद्या स्वतःचं नाव बनवा. हे क्रिकेटनं दिलंय. या बेचा बॉल वेगानं हाताळलाय, थोडा बाहेर राहिलाय. तुमच्या गोलंदाजीला वेग असणं महत्वाचं नाहीये भाऊ. अचूकता टप्पा शोधावा लागेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीमच्या गोलंदाजाला, पाटण 11च्या गोलंदाजाला या बेचा चेंडू क्रॉस बॅटेड, आडव्या बॅटचा तडाखा. 6 धाबा देऊन जाईल आणि या 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचणार आहे. आपण पाहिलं तर 40 चा आकडा गाठेल. 40 धाबा बॅटिंग करणाऱ्या टीम कडून आता मॅच बनली आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम या मॅच मध्ये संघर्ष करतीये. संघर्ष हा शब्द ऐकला ना प्रत्येकाला आपण पाहिलं तर संघर्ष करावा लागतो. 8 मध्ये 27 करायच्यात. मॅच बनली. 2 मध्ये एखादा चांगला फटका. स्पीडअप घ्या पाटण टीम. तुम्ही खूप वेळ घेतला इनिंग क्रमांक 2 मध्ये. तुम्हाला मेना मी कॉल देईन. स्पीडअप घ्या. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण मुकादम यांना पाहतोय. दिलेला व्यक्तिमत्व या पाटणचं बॉस चषकसाठी सहकार्य करताना फटका खेळला. 1 रन मिळणार आहे. दुसरीसाठी कॉल दिला जाईल का? कॉल दिलाय. तोपर्यंत धाबा 2 मिळतील आणि या 2 धाब्यानं फलक 42 वरती जाऊन पोहोचले. 42 धाबा. आता 7 मध्ये 25 करायचेत. एक चांगला फटका खेळावाच लागेल. पाटण टीमला टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल या बॉलवरती. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम आतापर्यंत 42 वरती जाऊन पोहोचली आहे. बॉल आहेत 7. जिंकण्यासाठी धाबा करायचे 25. बॉलर सज्ज होईल शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. बॉलर निघाला. लास्ट बॉल ओव्हर क्रमांक 3 चा. यावेळेचा चेंडू वेगानं हाताळलाय. चांगला बॉल होता. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय. धावतायत तोपर्यंत पोहोचणार आहेत 2 धाबा. आता येणारे 6 बॉल. समीकरण आहे 6 मध्ये 23 करायचे आहेत. कोणाच्या बाजूने मॅच जाईल हे पाहावं लागेल. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम की पाटण 11. टीम मीटिंग करू नका प्लीज. पाटण 11 तुम्हाला कॉल आहे. सतत तुम्हाला मी सूचना देतोय. स्पीडअप घ्या. येणारे 6 बॉल आहेत. जिंकण्यासाठी धावा 23 करायचे आहेत. मॅच कोणती टीम घेऊन जाईल हे पाहावं लागेल. रोमांचक सामना तुमच्या समोर सुरू आहे. एका बाजूला पाटण 11 टीम आहे फिल्डिंग साठी. दुसऱ्या बाजूला श्री स्पोर्ट्स शाहूवाडी संघ आतापर्यंत 44 वरती जाऊन पोहोचलाय. या मॅच मध्ये आनंदाचं कौतुक करावं लागेल. 10 चेंडू 23 वरती त्यांची बॅटिंग राहिली आहे. चांगली खेळी. 6 मध्ये 23 करायचे तर आता आपण पर्यंत स्ट्राईक असेल नितीन यांच्याकडे. त्यांनी खेळले 3 मध्ये 7 धावा काय केल्यात. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी टीम कडून पहिला चेंडू आर 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 खतरनाक. ओव्हर क्रमांक 4 चा पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा. 6 धावा देणारा षटकार त्याला पाहायला मिळतोय. वा 6 धावा. सहज आपण पाहिलं तर सहज काहीच मिळत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वा चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. रोमांचक सामना. चांगली मॅच. 5 मध्ये 17 करायचे आहेत.
कोणत्या टीमच्या बाजूने मॅच जाईल हेही पाहावं लागेल. आयुष्याच्या आणि क्रिकेटच्या रणांगणामध्ये कोणी हारत नसतो. जो थांबतो तो हारतो आणि जो चालत राहतो तो कधी हारत नाही. या मॅचचा चेंडू खेळलाय, एक रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का धावणार आहेत. डेंजर झोन एकाच रनवरती थांबवलंय. येणारे 4 बॉल 16ची गरज आहे. 4 बॉल 16 धाबा, 4 चेंडू 16 धाबा अशी मॅच 4 चेंडू मध्ये कराव्या लागतील. 16 करायचे 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू 2 षटकार 1 चौकार, 4 चेंडू 4 चौकार अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलर सज्ज झालाय, त्याला आपल्या बात्यातील चांगला चेंडू बाहेर काढावा लागेल. टप्पा शोधणं महत्वाचं आहे. बॉलर सज्ज, पुढचा बॉल घेऊन. या मॅचचा चेंडू आडव्या बॅटनं केलाय, चांगला बॉल हातायला. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का, एका रनवरती थांबवले. डेंजर झोन आहे तोपर्यंत हो का नाही, पोहोचले देखील 2 धाबा यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 3 मध्ये 14 करायचे आहेत. मॅच कोणती टीम घेऊन जाईल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसामध्ये थांबण्याचं धाडस देऊ शकते. आत्मविश्वास स्वतःला यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. हाच तो संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमच्या माध्यमातून रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा असावी, ती दोन्ही टीम मध्ये आहे आशा. कोणत्या टीमच्या बाजूने मॅच जाईल हेही पाहावं लागेल. रोमांचक ठरणार मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहेत 3, 14 धाबा करायचे आहेत. बॉलर सज्ज होईल. वर्गातील गप्पा, क्रिकेट मधला टप्पा खूप महत्वाचा आहे. स्पीड अप घ्या दोन्ही टीम्स. आता दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये राहील. दबाव टाकण्याचा प्रयत्न, हेच तर क्रिकेट आहे. 3 बॉल 14ची गरज. बॉलर सज्ज झालाय. या बॅटचा चेंडू खेळलाय, एकच धाव मिळेल. 2 मध्ये आता 13ची गरज. या बाईचा बॉल खेळलाय, पुन्हा गल्लीमध्ये एकच धाव मिळणार आहे. आता या मॅच मध्ये पाहिलं तर पाटण 11 टीमनं ही मॅच मुठीमध्ये पकडली आहे. चांगली गोलंदाजी. पलकावरती धावा 55 आहेत. 1 लॉस 55 रन, 3 पॉइंट. 5चा खेळ पूर्ण झाला. एक लास्ट बॉल. मॅच कोणत्या टीमच्या बाजूने जाईल. या मॅचचा चेंडू हवेमध्ये आहे. अखेरीस पाहिलं तर या मॅच मध्ये पाटण 11 टीमनं विजय मिळवलाय. हार्डलक बॅडलक श्री स्पोर्ट्स शाहू टीम आपलाही चांगला खेळ या मॅच मध्ये. हार्डलक बॅडलक. यानंतर आपण आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ कोयना आकाश काटे सरांना. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आणि जातो लगेचच पुढील मॅचच्या दिशेने. मॅच अशी आहे, पाटण वॉरियर्स प्रिन्स वॉरियर्स संघ विरुद्ध टीम अखंड शाहूवाडी. टॉस झाला होता, तदनंतर मात्र अखंड शाहूवाडी संघ जो मात्र क्षेत्ररक्षण करताना आम्हाला पाहायला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये टीम पाटण 11 मैदानाच्या बाहेर येईल, तसं मात्र तुमची पावलं मैदानाच्या दिशेने पडतील याची देखील नोंद घ्या. पाटण 11 संघाने ही मॅच 11 रनने जिंकले. त्यामध्ये सर्वात मोठा वाटा होता साहिलचा, जो 9 मध्ये 30 धावा बनवून गेला. तदनंतर आकाश मोहिते 12 मध्ये 22 आणि अर्जुन कदम 4 मध्ये 9. तदनंतर मात्र बॉलिंग अटॅक वरतून आपण पाहतोय अक्षय, अर्जुन कदम, आर्यन यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना धावा रोखल्या, डिपेंड केल्या. तदनंतर मात्र विजय मिळवला, पुढील फेरीसाठी पात्र ठरले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आम्ही जातो नेक्स्ट मॅचच्या दिशेने. चला या अखंड शाहूवाडी, जास्त वेळ घेऊ नका.
अखंड शाहूवाडी तदनंतर मात्र नवी मुंबईमधील